सदाफुलीची रोप 550. अरे वसूचा फोन. हॅलो, हा बोल वसू. बाबा काय म्हणतेस? बाबा ऍक्च्युली गडबडीत फोन करायला वेळच मिळाला नाही मला तुम्हाला. अच्छा, म्हणजे तुझं रुटीन सुरू झालं तर सगळं. हा, बाबा रुटीन नाही, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. माझ्या बाबांना मॅसिव्ह हार्ट अटॅक आला होता बाबा. काय? कधी? काय हो, काय झालं? अगं माधवरावांना मोठा हार्ट अटॅक आलाय. अरे देवा. अगं पण हे कसं काय झालं सगळं? बाबा बाबा हे खूप मोठं प्रकरण आहे. वसू, अगं आता कसे आहेत बाबा? हे ठीक आहे, वेळेवर आम्ही हॉस्पिटलला पोहोचू शकलो, पण हॅलो वसू, आम्ही लगेच निघतो इकडून. पण कुठल्या हॉस्पिटलमध्ये ठेवलंय? सिटी हॉस्पिटल. बर चालेल, ठीक आहे, आम्ही लगेच पोहोचतो. हा चल आपल्याला निघायला हवं. हो 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 हो. हा हा येतो आम्ही. हा. अगं तोंड काय बघत बसले? चल निघायचं आपल्याला, पोहोचायचंय तिकडे पटकन. काय ग? हेलो लेडीज एंड जेंटलमैन. काय हो, मला बघितल्यावर तुम्ही दोघं भूत बघितल्यावर का काय वागता नेहमी? कुठे पोचत होतात? नाही कुठं नाही. असं कसं? मी ऐकलं ना आता, हे बोलत होते कोणाशी तरी कुठेतरी पोचण्याबद्दल. कुठे जात आहे? वसुंधराकडे. सांगा ना कुठे चाललायत, कुठे निघालायत? वसूकडेच जात आहे ना? अरे नाही, ते यांचे मित्र ऍडमिट आहेत ना, त्यांना भेटायला जायचं. कोण मित्र? तुला काय करायचंय? आणि का सारखा सारखा फिरून इकडे येतोस तू? तुमची आठवण आली हो मला. आणि खरं तर एक छोटंसं काम पण होतं माझं. जरा पैशांची गरज होती, जास्त नाही, 5 लाख रुपये कॅश. अरे इकडे काय पैशाचं झाड लागलंय का? वाटेल तो याला पैसे द्यायला? हळू ना. जाऊ दे का आई, जाऊ दे. अगं ह्या करोडोच्या प्रॉपर्टीवर फणा काढून बसला हा माणूस इतकी वर्ष. काय छाताडावर घेऊन जाणार का सगळं? इथेच सोडणार ना? मलाच मिळणार आहे ना एक दिवस हे सगळं. मग अरे नाही, सॉरी, विसरलो. तुमच्या सुनेच्या घशात घालायचं हे सगळं, नाही का? तिचा काही संबंध नाहीये. हे पैसे आमच्या म्हातारपणासाठी आहे. ठीक आहे? नाही देणार ना तुम्ही मला पैसे? ठीक ठीक. मी आता जातो आणि वसूकडे मागतो पैसे. वसू? अरे म्हणजे तिच्याकडे कसं? हो, वसूकडे. मला माहिती आहे ना ती कुठे राहते ते. मी सरळ जाणार आणि तिच्याकडे 5 लाख रुपये मागणार. हा, शार्दूल, तू असं काहीही करणार नाहीयेस. मी असं 100% करणार आहे. आणि मी काय असं नम्रपणे वगैरे पैसे मागत नाही, तुम्हाला तर माहिती आहे. मी माझ्या पद्धतीने पैसे मागतो. तिच्यामुळेच आज ही वेळ आली आहे ना माझ्यावर, इथे तिथे जाऊन तुमच्या समोर येऊन भिका मागण्याची. तिच्यामुळेच तुम्ही मला माझ्या घरातून धक्के मारून बाहेर काढलं होतं ना. मग आता तुमची लाडकी वसू या सगळ्याची परतफेड कर. अहो जे काय मागतोय ते देऊन टाका त्याला. हे बघ, आम्ही देतो तुला पैसे. फक्त
आत्ता आमच्याजवळ एवढे नाहीये पैसे. थोडा वेळ दे आम्हाला. उद्या सकाळपर्यंत द्या. कुठूनही कसेही पैसे जमवा आणि उद्या सकाळी द्या. मग मी येईन घ्यायला. हे घ्या पाणी पे. कशा प्लीज इतका त्रास नका करू. शांत व्हा तुम्ही. काय मूर्खपणा करून बसलोय मी. एवढी मोठी रिस्क घेण्याआधी मला परिणामांचा विचार करायला हवा होता. मुलांचं फ्युचर पणाला लावलंय मी. आणि आता कदाचित मी सगळंच गमावणार आहे. अहो असं काही होणार नाहीये. कसंच होत आहे. सगळं दिसतंय मला. माझ्या डोळ्यासमोर होतं आणि मला काही करता येत नाही.